नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल कट ऑफ किती लागणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, पॉईंट 1 आहे पद क्रमांक आणि पदाचे नाव आणि पद संख्या. लघुलेखन पदासाठी मित्रांनो 714 जागा होत्या. कनिष्ठ लिपिकसाठी 3495 जागा होत्या आणि शिपाई हमालसाठी 1584 जागा होत्या. टोटल जागा होत्या मित्रांनो 5793 हे जागा होत्या. पॉईंट दुसरा आहे मित्रांनो, शिपाई हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील काय होता. चाचणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवले जाणार आहे. म्हणजे एकास 7 मुले हे स्वच्छता आणि चापल्य साठी बोलवले जाणार आहे. म्हणजे एकाच 7 पट एकाच 7 पट गुणोत्तर राखण्यासाठी तपशील यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवले जाणार आहे. म्हणजे जर मित्रांनो शेवटचा जर मुलगा असला आणि त्यांना जर सारखे जर गुण असले तर सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यसाठी बोलवले जाणार आहे. पॉईंट दुसरा मित्रांनो, जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाणार आहे. म्हणजे त्यांना जे गुण मिळाले आहे त्यांना ते सर्व मुलं पात्र होतील आणि मुलाखतीसाठी ते पात्र होतील. पॉईंट तिसरा मित्रांनो, प्रत्येक परीक्षा घेतलेल्या जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. म्हणजे जे आपले संबंधित जिल्हा न्यायालय आहे तिथे त्याच्या फलकावर त्यांची यादी ते टाकणार आहेत. पॉईंट चौथा आहे मित्रांनो, चाचणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. म्हणजे जे स्वच्छता आणि चापल्य झालेल्या नंतर म्हणजे त्याच्यामधून एकाच 3 पट म्हणजे एका जागेसाठी 3 मुले हे मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. म्हणजे यामध्ये पण तेच आहे मित्रांनो, शेवटचा जे मुलगा आहे त्यांना जर सारखे गुण असतील तर त्यांना सुद्धा मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. पॉईंट पुढचा आहे मित्रांनो, प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष. लघुलेखन श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमालच्या पदानुसार चाचणी परीक्षा लघुलेखन चाचणी, टंकलेखन, स्वच्छता आणि चापल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य वर्गासाठी किमान 35% हे गुण घेणे आवश्यक आहे. म्हणजे 35% म्हणजे नेमके किती गुण मित्रांनो, आपण याचे एक गणित धरूया. 30 गुणिले 30 भागिले 100 म्हणजे मित्रांनो हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला म्हणजे 9 गुण घेणे तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे 9 गुण घेणे तुम्हाला यामध्ये आवश्यक आहे. तरच तुम्ही स्वच्छता आणि चापल्यसाठी पात्र होऊ शकता. यांचं असं म्हणणं आहे की 35% गुण तुम्हाला हे मिळवणे आवश्यक आहे. असे असतील तर अशा शासनाने निकष केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणाची सूट दिली जाणार आहे. म्हणजे जर इतर मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती असतील तर त्यांना 5% हे गुण सूट दिली जाणार आहे. पॉईंट तिसरा मित्रांनो, शिपाई व हमाल कट ऑफ 12 ते 14 मार्क लागणार आहेत. किमान हे परीक्षा खूप अवघड असल्यामुळे कट ऑफ खूप कमी लागणार आहे मित्रांनो. कारण का प्रत्येक मुलं म्हणले की आम्हाला मार्क नाहीत, खूप कमी मार्क आहेत. 20च्या वर मार्क कोणाला नाहीत मित्रांनो, कारण का पेपर खूप अवघड असल्यामुळे. आणि दुसरा एक पॉईंट आहे मित्रांनो, यामध्ये आपण एक महत्त्वाचा पॉईंट नोट केलेला आहे. हे बघा तुम्ही, यामध्ये 5 ते 6 प्रश्न फक्त ओळखीचे होते. बाकी 20 ते 24 प्रश्न हे असे होते मित्रांनो की जे कोणालाच उत्तर त्यांचे माहीत नव्हते. कारण का पेपर हे खूप अवघड काढल्यामुळे यांचे उत्तर कोणालाच माहीत नव्हते. TCS पॅटर्न आहे मित्रांनो, खूप अवघड पेपर होता
आणि याची लिस्ट ही खूपच कमी लागणार आहे. आता समजा आपण धरू की 12 ते 14 मार्क हे लागणार आहेत. किमान याच्यामध्ये 1-2 मार्क पुढे किंवा मागे होऊ शकतो मित्रांनो, किंवा 14 किंवा 16 लागू शकते. कारण का यापेक्षा जास्त लागणार नाही. कारण का आपण याच्यामध्ये एक पॉईंट अजून एक नोट केला आहे की 1584 जागा कशासाठी आहे ते आहे ते शिपाईसाठी. शिपाई म्हणजे शिपाई व हमालसाठी. आणि यांना जर आपण 7ने जर गुणाकार केला तर याचे 11,088 हे पदं म्हणजे इतके उमेदवार हे स्वच्छता आणि चापलीसाठी बोलवले जाणार आहे. म्हणजे सर्वांना याची संधी मिळणार आहे. तुम्ही जास्त याचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. पुढच्या तयारीसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि याची लिस्ट खूपच कमी लागणार आहे. असा होता मित्रांनो आपला व्हिडिओ. तुम्हाला जर आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.